hypertension in young population along with coronary artery disease and higher heart rate च्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर राहुल सावंत, MD कार्डिओ फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट, हृदय मित्र क्लिनिक, पुणे. डॉक्टर, हायपरटेन्शनची व्याख्या कशी करायची आणि त्या व्यक्तीला हायपरटेन्शन आहे असा निष्कर्ष केव्हा काढायचा? एखाद्या माणसाला ब्लड प्रेशर आहे हे आपल्याला कसं समजेल? तर आपण जोपर्यंत त्याचं ब्लड प्रेशर तपासणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याला ब्लड प्रेशरचा आजार आहे किंवा नाही हे समजणार नाही. यासाठी तुम्हाला तुमचं ब्लड प्रेशर किती आहे हे मोजून घ्यायचं. नॉर्मल ब्लड प्रेशर हा 120/80 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी एवढा असतो, हे सर्वसामान्यांना माहिती आहे. पण जेव्हा ब्लड प्रेशर हा 140 वरचा ब्लड प्रेशर, त्याला सिस्टॉलिक ब्लड प्रेशर असं म्हणतात, आणि डायस्टॉलिक म्हणजे खालचा ब्लड प्रेशर हा 90 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरीच्या वरती जातो, तेव्हा त्या माणसाला ब्लड प्रेशरचा आजार आहे असं म्हटलं जातं. डॉक्टर, उच्च रक्तदाब पूर्णपणे बरा होऊ शकतो का? ब्लड प्रेशर हा एक आजार आहे आणि हा आजार होण्याची वेगवेगळी कारणं आहेत. जेव्हा आपण त्याला म्हणतो की ब्लड प्रेशरचा आजार त्याला झालेला आहे, तर तो आपण नियमित करू शकतो, कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. परंतु ब्लड प्रेशरचा आजार झालेला असल्यास तो निघून कधीही जाणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला नियमित ब्लड प्रेशरची औषधे आणि जीवनशैलीमध्ये फरक करायचा आहे. त्याच वेळेला तुमचा ब्लड प्रेशर हा नियमित किंवा कंट्रोलमध्ये येऊ शकतो. ब्लड प्रेशरचा आजार हा पूर्णपणे क्युअर झाला किंवा त्यातून माणसाची सुटका झाली असं होत नसतं. जर असं झालं असेल तर याचा अर्थ मी असं समजेल की त्या माणसाला ब्लड प्रेशरचा आजार सुरुवातीपासूनच नव्हता. वेगवेगळ्या कारणांमुळे, जसं ताणतणाव, जीवनामध्ये आलेल्या काही अडचणी याच्यामुळे तुमचा ब्लड प्रेशर वाढला असेल तर तो आपोआप काही दिवसांनी नियमित होऊ शकतो. डॉक्टर, तरुण रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे का? होय असल्यास मूळ कारण काय असू शकते? आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ब्लड प्रेशरचं प्रमाण म्हणजे आजाराचं प्रमाण आणि हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण हे मोठ्या वेगाने वाढत आहे. आणि याचं मुख्य कारण म्हणजे बदलती जीवनशैली. या शहरीकरणामुळे मनुष्य प्रचंड ताणतणावात जगतो. त्याला प्रत्येक गोष्टीची घाई आणि खूप अपेक्षा असते. वेगवेगळ्या प्रकारचे ताणतणाव असतात आणि याच्यामुळे त्याची व्यवस्थित झोप होत नाही, त्याचा व्यायाम होत नाही, त्याचा आहार हा संतुलित नसतो. त्याला जे काही मिळेल तर तो माणूस खात राहतो. या सर्व गोष्टींमुळे ताणतणावामध्ये ब्लड प्रेशरचं प्रमाण हे सामान्य जनतेमध्ये वाढत आहे. हार्ट अटॅकचं प्रमाण हे वेगात वाढत आहे. Public Awareness Initiative by Glenmark Pharmaceuticals.